नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गीतांजली ही गायनोकोलॉजिस्टला बोलवते आणि विचारते की तुम्ही भूमी महाजन यांचे गायनोकोलॉजिस्ट. तेव्हा ती म्हणते की हो, मी डॉक्टर विनीता कुलकर्णी. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही की भूमीची डिलिव्हरी कधी आणि कशी झाली होती. तेव्हा ती सांगते की भूमीची डिलिव्हरी ही 7व्या महिन्यात झाली होती. तेव्हा मग गीतांजली विचारते की मला सांगा की बाळ तेव्हा कसं होतं, जन्माला आलं तेव्हा ते बाळ कसं होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो, 7व्या महिन्यातला जन्माला आलेलं बाळ हे थोडं अशक्तच असतं, त्यामुळे तशीच अवस्था त्या बाळाची होती, म्हणून ते बाळ थोडं वीक होतं. मग नंतर त्या बाळाला कावीळ वगैरे झाली. तेव्हा मग लगेच गीतांजली विचारते की बरं मग तुम्ही मला सांगा की ज्यावेळेला त्या बाळाला लवकर जन्म होतो किंवा त्याला कावीळ वगैरे होते, त्या बाळाला दगावण्याची भीती असते का. त्यावर लगेच ती म्हणते की शक्यता नाही सांगता येत. परंतु तेव्हा लगेच गीतांजली म्हणते की शक्यता नाही म्हणते मी तुम्हाला विचारते की खरंच ते बाळ दगावलं जाऊ असू शकतं का, किंवा तुम्ही त्याला इन्क्युबेटरवर वगैरे ठेवू शकता. तेव्हा ती म्हणते की हो, इन्क्युबेटरवर ठेवायचे होते. मग ती म्हणते की बरं मग तुम्ही ठेवलं नव्हतं का. ती म्हणते की अचानक फायर अलार्म वाजला होता, जसं भूमींनी सांगितलं, आणि त्याच दरम्यान आम्हाला अर्जंटली तिकडून जावं लागलं. आणि मग अर्जंटली गेल्यानंतर तिथून आमच्या लक्षात आल्यावर की ते बाळ दगावलेलं आहे. गीतांजली पुढे म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला तिथे फायर अलार्म झाला आणि त्यानंतर तुम्ही येऊन बाळाला बघितलं तर बाळ मृत अवस्थेत होतं. तेव्हा ती म्हणते की हो, बाळ मृत अवस्थेत होतं. नंतर मग गीतांजली म्हणते की मग तुम्हाला असं वाटतंय का की ते बाळ अचानक कसं दगावू शकतं वगैरे. तेव्हा ती म्हणते की हो, बाळ वीक असल्या कारणाने आम्ही त्याला योग्य वेळेत उपचार देऊ शकलो नसू, किंवा काही झालं असेल त्यामुळे ते बाळ दगावलं गेलं असेल, त्याची डेथ झाली असू शकते. तेव्हा मग लगेच आता ह्या ऐकल्यावर गीतांजली म्हणते की पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड. गीतांजली म्हणजेच मी हे सिद्ध केलेलं आहे की त्या बाळाची नॅचरल डेथ झाली आहे. म्हणजे त्यांनी म्हणजेच हॉस्पिटलच्या स्वतः गायनाकॉलॉजिस्ट आहे त्यांनी हे सिद्ध केलं आहे. त्यांनी रिपोर्ट बनवताना हे दाखवलं आहे की त्या बाळाची नॅचरल डेथ झाली आहे, म्हणूनच भूमीचं बाळ दगावलं गेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बसू शकताय मॅडम. असं म्हणून आता ती तिथून तिला जायला सांगते आणि नंतर मग म्हणते की पुढच्या 1 मिनिट तुम्ही थांबा, मला पुढच्या काही गोष्टी दाखवायच्यात, त्या माझ्या काही चुकत आहेत तर तुम्ही डॉक्टर मॅडम सांगा. तेव्हा ती दाखवते की माझ्याकडे एव्ही आहे, जिथून यांच्या हॉस्पिटलचे 4 एंट्रन्स आहेत आणि तिथून एक्झिटही होऊ शकते. तर सुरुवातीला फ्रंट गेट आहे रिसेप्शनच्या इथून, जिथून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये येईपर्यंत जवळजवळ 10-1 मिनटं जातात, खालून वर येईपर्यंत. नंतरचा गेट आहे तो मागचा गेट आहे. नंतर जो पुढून गेट आहेत, असे 4 गेट आहेत एकूण. मग जो मागचा गेट आहे तिथूनही सगळ्या गोष्टींकडून अंदाज पाहिला तर प्रत्येक गेटवरून जाताना जवळजवळ 10 मिनटाचा तरी वेळ लागेलच. मग या 10 मिनटाच्या वेळामध्ये कशाप्रकारे भूमी मॅडम या सांगू शकतात की त्यांचं बाळ पळवले गेले, किंवा त्या 5च मिनटामध्ये जसं फायर अलार्म झाला त्या 5 मिनटामध्ये हे बाळ पळवलं गेले, हे कशाप्रकारे ते सांगू शकतात मला हे कळत नाही आहे. कारण त्या म्हणतायत की बाळ जे होतं ते पळवलं गेलं आहे. जर बाळ पळवलं गेलं असेल तर बाहेरून ही व्यक्ती आत येईपर्यंत आणि ते बाळ घेऊन जाईपर्यंत जवळजवळ 10 मिनटं लागतील. मग एका पोलिसांच्या सर्वेनुसार आम्ही हे सगळं चेक केलं आहे, उगीचच मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. तर या सर्वेनुसार एकच गोष्ट लक्षात आली की 10 मिनटं लागतात या प्रोसेसला, जसं भूमी महाजन या सांगतात. परंतु 5च मिनटात ही गोष्ट कसं होऊ शकते, कारण 5 मिनटात डॉक्टर मॅडम आणि त्यांची टीम या बाळापर्यंत पोहोचल्या होत्या. म्हणूनच मला तुम्हाला एक गोष्ट नमूद करून सांगायची आहे माय लॉर्ड, की जे काही भूमी मॅडम म्हणतात ते चुकीचं असू शकतं. कारण ते बाळ हे येत्या 5च मिनटामध्ये आणून पुन्हा त्या जागी दुसरं बाळ रिप्लेस करणं हे केवळ अशक्य वाटतंय मला, असं त्या मॅडम बोलून दाखवत असतात. आणि जज साहेबांचाही त्यांच्यावर विश्वास बसत असतो. नंतर भूमी उठून उभी राहते आणि म्हणते की 1 मिनिट माय लॉर्ड. काय ना मॅडम, जर तुम्ही म्हणताय बाहेरून एखादी व्यक्ती, जर ती व्यक्ती ही हॉस्पिटलमध्येच असेल तर, हॉस्पिटलमधलीच व्यक्तीने हे सगळं करायला मदत घडवून आणली असेल तर, जसं मी सांगितलं की त्या प्रीतीनेसला माझं बाळ पळवलं, तर ती तिथेच असताना जेव्हा मॅडम बाहेर पडल्या तेव्हाच त्या प्रोसेसला तिने सुरुवात केली असू शकते. त्याच वेळेला लगेच आता जज साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही अगोदर शांत व्हा प्लीज. गीतांजली मॅडमला जे बोलायचे ते बोलू दे, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल. तेव्हा मग लगेच ती म्हणते की थँक्यू माय लॉर्ड. आणि हो, भूमी महाजन म्हणतायत तशी ही शक्यता नाकारता येत नाही. जर हॉस्पिटलमधल्याच एखाद्या व्यक्तीने हे सगळं घडवून आणलं असेल तर मात्र आपण एक गोष्टीची शक्यता नक्कीच घेऊ शकतो
की ती व्यक्ती ही बाहेर बाळाला घेऊन जाताना कोणाला दिसली कशी नाही. जर तिथे सगळा जमाव जमला होता, तिथे फायर अलार्म वाजला होता, तर सगळी गर्दी ही त्याच दिशेने झाली असेल. मग बाळ हे पळवून नेताना कोणाला कसं दिसलं नाही? जर त्या प्रीती नर्स या बाळाला घेऊन जात असत्या, तर कोणाची तरी त्याच्यावर नजर पडलीच असती ना. कोणीही त्या गोष्टीला बघितली नाही, याचा अर्थ ती गोष्ट घडलीच नाही. तर त्या गोष्टीला कोणी बघेल तरी कसं? जर ते बाळ हे कोणाचं म्हणजेच ते बाळ भूमीच्या बाबतीतलं असं करवलं असेल, तर मला तर शक्यता वाटत नाही आहे. नंतर मग आता गीतांजली विचारते, की "बरं मॅडम, तुम्ही मला सांगा, की तुम्ही म्हणजे तुम्हाला कधी वाटलं, की भूमीचं बाळ पळून गेलं आहे किंवा भूमीच्या बाळाबाबतीत काहीतरी चुकीचं घडतं आहे?" तेव्हा ती म्हणते, की "हो, जेव्हा मी रिटर्न आले, तेव्हा म्हणजे मला बाळ हे मृत अवस्थेत सापडलं होतं. परंतु मला मला सांगितलं भूमी मॅडमने त्याच्यानंतर." तेव्हा लगेच ती रोखते आणि म्हणते, की "1 मिनिट, तुम्हाला असं वाटलं होतं का? मी भूमीला काय वाटलं हे नाही विचारलं आहे." तेव्हा ती म्हणते, की "नाही, मला असं वाटलंच नव्हतं. जेव्हा भूमी बोलली तेव्हा शक्यता वाटली." मग त्यावर ते म्हणतात, की "बरं ठीक आहे, तुम्ही बसू शकता." नंतर पुढे गीतांजली म्हणते, की "आता मी भूमी महाजन यांचे मिस्टर आकाश महाजन यांना बोलवू इच्छिते." त्याच वेळेला आकाश आता विटनेस बॉक्समध्ये येतो. ती विचारते, की "मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा, म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं नाव." तो म्हणतो, की "मी आकाश जनार्दन महाजन. मी बिझनेसचा आमचा जो बिझनेस आहे गारमेंटचा, महाजन गारमेंट्स, त्याचा मी CEO आहे." मग ती म्हणते, की "जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात?" मग आकाश सांगतो, की "मी जवळच्या देवीच्या देवळात गेलो होतो. देवीला साकडं घालण्यासाठी बाळाची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी म्हणून." मग नंतर ती म्हणते, की "मग तुम्हाला हे कधी कळलं, की तुमच्या बाळाला पळवलं गेलं आहे किंवा तुमचं बाळ हे पळवून नेऊन दुसरं बाळ ठेवलं आहे?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आलो, तेव्हा माझी मुलगी क्षितिजा जन्माला आली." तेव्हा गीतांजली म्हणते, "1 मिनिट, आताच हे तुम्ही ठरवू नका की ती तुमची मुलगी आहे." तेव्हा आकाश म्हणतो, की "मला आत्याकडून कळलं, की आम्हाला मुलगी झाली आहे. नंतर जेव्हा त्या बाळाबद्दल समजलं, तेव्हा भूमीने मला सांगितलं." तेव्हा मग ती म्हणते, की "पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड." यांनाही भूमीनेच सांगितलं तेव्हा संशय आलाय. तेव्हा मग ती आता म्हणते, की "बरं ठीक आहे." आकाश महाजन ही दुसरी व्यक्ती ज्यांना असं वाटतंय, की भूमीने सांगितलं त्यानंतरच ते बाळ पळवलं गेले. त्यांना संशय आला नव्हता. नंतर मग आता गीतांजली ही म्हणते, की "ठीक आहे, मी पुढचा साक्षीदार बोलवतीये. त्यांच्याच कुटुंबातली भूमी महाजन यांची सख्खी बहीण मानसी पटवर्धन." तेव्हा मग आता मानसी ही पुढे येते आणि मानसी पुढे आल्यानंतर गीतांजली तिला विचारते, की "तुम्ही भूमी महाजन यांची सख्खी बहीण बरोबर?" तेव्हा ती हो असं म्हणते. मग पुढे ती विचारते, की "मला सांगा मानसी पटवर्धन, की तुमच्या ताईची डिलिव्हरी झाली त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का, की भूमी महाजन या जे काही बोलतायत ते चुकीचं बोलतायत?" तेव्हा ती म्हणते, की "नाही, मला ताईचे काही बोलतेय ते चुकीचं वाटत नाही आहे. जेव्हा तिची डिलिव्हरी झाली होती त्यावेळेला बाळ दगावलं गेलं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु जेव्हा ताईने आम्हाला सांगितलं होतं, की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्यात, तिने सगळा घटनाक्रम सांगितला, त्यावेळेला आम्हालाही लक्षात आलं, की कदाचित असं घडू शकतं." तेव्हा मग लगेच पुन्हा गीतांजली म्हणते, की "पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड." म्हणजे मानसींनाही असंच वाटतंय. बाकी जेव्हा भूमी बोलतायत तेव्हा सगळ्यांना संशय आलाय, की हे बाळ त्यांचं नाही आहे. याचा अर्थ असंच आहे, की प्रत्येकाला जेव्हा भूमी मॅडम सांगतायत त्याच्यानंतरच प्रत्येकाला संशय येतोय. त्याशिवाय कोणालाही संशय आलेला नाही. प्रत्येक सगळं व्यवस्थित चालू होतं, परंतु भूमी मॅडमच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. असं म्हणून ती आता मानसीला "ठीक आहे, तुम्ही बसू शकता" असं म्हणते. त्यानंतर ती अथर्वला यायला सांगते आणि अथर्वला देखील विचारते, की "तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं, की आकाश महाजन यांचं बाळ हे गायब केलं गेलंय?" तेव्हा मग तो म्हणतो, की "भूमिताईने सांगितलं तेव्हा." तेव्हा मग लगेच ती म्हणते, की "ही चौथी व्यक्ती आहे जिने हे स्टेटमेंट दिलंय." ती त्यालाही बसायला सांगते. नंतर मग रागिणीला बोलवते आणि म्हणते, की "रागिणी पटवर्धन, तुम्ही सांगा, की हे सगळं काय आहे? म्हणजे तुम्हाला हे सगळं कधी पटलं, की या सगळ्या गोष्टीत भूमीचं बाळ पळवलं गेलंय?" तेव्हा ती म्हणते, की "म्हणजे भूमीने मला जेव्हा सांगितलं, तेव्हा कळलं. खरं तर कुठलं आमचं कुटुंब या मनस्थितीतच नव्हतं. जेव्हा भूमीने आम्हाला सांगितलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की भूमीचं बाळ पळवलं गेलंय. मग भूमीची मानसिक अवस्थाही त्यावेळेला वेगळी बरोबर नव्हती." त्यानंतर आता लगेच गीतांजली बोलून दाखवते, की "बरं ठीक आहे, तुम्ही आता बसू शकता." म्हणजे माय लॉर्ड, या सगळ्यामध्ये ही 5वी साक्षीदार अशी होती, जिने सांगितलंय, की भूमी ही तिने शक्यता दर्शवल्यावरती सगळ्यांना असं वाटलंय, की बाळ हे किडनॅप केलं गेलंय. नंतर आता पुढे लगेच गायतोंडे म्हणतात, की "हे बघा माय लॉर्ड, असं असूच शकतं ना, की भूमी मॅडमला त्यावेळेला संशय आला असू शकतो किंवा दुसरं काहीतरी घडू शकलं असेल.
भूमी मॅडमला संशय आला आहे म्हणून त्या बोलून दाखवत आहेत, बाकी काय नाही. तेव्हा लगेच आता ती म्हणते की गायतोंडे ठीक आहे, भूमी मॅडमला संशय आला आहे ना, चालेल, आपण त्या गोष्टीवरही बोलण्याचा प्रयत्न करूया. भूमी मॅडमने जो घटनाक्रम समजावून सांगितला आहे ना, त्या घटनाक्रमानुसार आपण आता एक गोष्ट करू शकतो आणि भूमी मॅडम यांच्या मनामध्ये हे संशयाचं बीज कशाप्रकारे रोवलं गेलं, ही एक फिल्म त्यांनी कशाप्रकारे रचली हे आपण दाखवूया. तेव्हा गायतोंडे म्हणतात की ही कोणत्याही प्रकारची फिल्म नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हो गायतोंडे, मी तुम्हाला दाखवते ही फिल्म कशी आहे आणि काय आहे ते. तेव्हा ती अमोली अवस्थी हिला बोलवते आणि म्हणते की अमोली अवस्थी, मला तुम्ही आता जरा सांगा की नेमकं काय घडलं होतं, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा भूमी महाजनांशी कशाप्रकारे भेटलात. तेव्हा अमोली सांगायला सुरुवात करते की आकाश महाजन आणि पारितोष अवस्थी म्हणजेच माझे मिस्टर हे दोघंजणही अगदी चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घरी देवीच्या दर्शनासाठी आम्ही गेलो असता तिथे भूमी होती आणि भूमीची नुकतीच डिलिव्हरी झाली आणि तिचं बाळ दगावलेलं म्हणून तिची मानसिक अवस्था व्यवस्थित नव्हती. ती जेव्हा आम्हाला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिची मानसिक अवस्था ही फारशी बरी दिसत नव्हती. आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती काही ऐकून घेण्याच्या प्रयत्नातच नव्हती. तिचं बाळ दगावलंय याची भीती तिला खूप जास्त वाटत होती आणि म्हणूनच मग आता जेव्हा माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा भूमी महाजन माझ्यापर्यंत धावत आली आणि बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ती शांत झाली होती आणि माझं बाळ तिने घेतलं होतं. माझं बाळ हे भूमीच्या त्या आवाजाने घाबरू लागलं होतं आणि त्याच वेळेला तिथे भूमी आली आणि तिने बाळाला घेतलं आणि घरातले सगळेजण बघत होते की भूमीची अवस्था व्यवस्थित नाही आणि तिने बाळाला घेतलेलं आहे. म्हणून आता सगळेजण हे भूमीकडे बघतच राहिलेले होते. माझं बाळ हे भूमी घेऊन गेली होती. आणि त्याच वेळेला हे सगळं घटनाक्रम सांगत असताना गीतांजली पुढे म्हणते की ज्यावेळेला भूमीने बाळाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मात्र तिचा संशयाचा बांध सुटला होता, कारण तिचं बाळ नुकतंच तिने दगावलं गेलेलं होतं. ती एक मानसिक रुग्ण होती. शिवाय तिच्या अमोलीकडून हे लक्षात आलं होतं की त्याच दिवशी त्याच रात्री ती मुलगी आहे ती पारितोष आणि अमोलीला सापडली. म्हणूनच मग भूमीने हे ठरवून टाकलं की हे बाळ योग्य आहे आपल्याला हक्क सांगण्यासाठी आणि म्हणूनच त्यावेळेला तिने त्या बाळावर हक्क सांगायला सुरुवात केली आहे. आणि एवढंच नाही, एवढ्यावरच ते थांबलं नाही, तर त्यांनी बाळाचे प्रत्येक अधिकार घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळेला तिने बाळाला जवळ करण्याचा प्रयत्न केला, कारण की अमोलीकडून तिला बाळाला हिसकावून घ्यायचं होतं. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही मॅडम, मी असं काहीच केलेलं नाही आहे. ते बाळाचं जे काही सत्य आहे ते सत्य आहे आणि दुपट्यावरून हे सिद्धच होतं आहे ते बाळ माझं आहे. मग मी त्या गोष्टीचा दावा का नको करू. तेव्हा लगेच आता ती म्हणते की बरं ठीक आहे मॅडम, तुम्हाला बोलायचंच आहे ना, तर तुम्ही आता विटनेस बॉक्समध्ये या आणि बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते. त्यावेळेला आता भूमी आल्यानंतर लगेच गीतांजली तिला विचारते की बरं तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की ते बाळ आणि ते दुपटं त्याचा कसा काही संबंध आहे. आता आपण दुपट्याविषयी चर्चा सुरू करतोय तर त्याच्याविषयीच आपण बोलूया. ते दुपटं तुम्हाला कसं काय सापडलं. तेव्हा मग ती म्हणते की हो, ते दुपटं हे म्हणजे क्षितिजाबरोबर होतं आणि अमोलीची जी मोलकरीण होती तिने ते एका बोहाळणीला दिलं होतं आणि ते दुपटं त्या बोहाळणीकडून कुठेतरी गायब झाली होती आणि ती बोहाळणीच गायब झाली होती. त्यामुळे ACP गायकवाड त्या दुपट्याचा शोध घेत होते, कारण त्या दुपट्यावरूनच बाळ सापडणार होतं. मग त्यानंतर ती सांगते की ते दुपटं हे गायब झाल्यानंतर अचानक माझ्या बॅगमध्ये मला सापडलं. त्यावर मग भूमी म्हणते की हो, गायकवाड सरांशी त्या बाबतीत माझं बोलणं झालं होतं की जे दुपटं आहे ते दुपटं हे अचानक माझ्या पिशवीत आलं. त्यामुळे मग मी गायकवाड सरांना तसं इन्फॉर्म केलं होतं आणि जेव्हा इन्फॉर्म केलं त्यानंतर ते दुपटं हे याचा शोध याचा बॅच आम्ही लावण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो असता आम्हाला हॉस्पिटलमध्ये, तेव्हा लगेच ती म्हणते की बरं बरं ठीक आहे, तुम्ही तीच कथा सांगण्याचे कष्ट घेऊ नका. मला पुढची सगळी स्टोरी माहीत आहे आणि तुम्ही ती सगळी अगोदर मला सांगितलेली आहे. त्यामुळे आता तीच गोष्ट मला आणि कोर्टाला पुन्हा सांगून वेळ वाया घालवू नका. नंतर गीतांजली म्हणते की पॉईंट टू बी लोटेड माय लॉर्ड, मला एकच सांगायचं आहे, या दुपट्यावरून ते हे सिद्ध करू पाहतायत की बाळ त्यांचं आहे, परंतु दुपट्यावरून हे दुपटं त्यांनी कशावरून घरी घेऊन गेल्या नसतील आणि नंतर त्या दुपट्यावरून त्या बाळाचा अधिकार सांगत आहेत. त्याच वेळेला इथे आता ACP गायकवाडांना गीतांजली ही विटनेस बॉक्समध्ये बोलावते आणि म्हणते की बोला. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मी ACP सागर गायकवाड. त्यावर गीतांजली म्हणते की बरं तुम्ही आता त्या दुपटाविषयी काय सांगाल, शोध घेताना काय झालं होतं सगळ्या गोष्टी. तेव्हा मग तो म्हणतो की हो, ते दुपटं आम्ही शोधतच होतो, परंतु ते दुपटं हे भूमी महाजन यांना म्हणजेच माहीत नव्हतं की ते कुठे आहे, परंतु
ते बोहाळणीकडून हरवलं गेलं होतं किंवा ते दुसरीकडे कुठेतरी गेलं होतं. परंतु ते दुपटं एक दिवस भूमी महाजन यांच्या बॅगमध्ये गेलं होतं. कारण जी बोहाळण त्या रस्त्यावर राहत होती, त्याच रस्त्यावर नेमकं ते दुपटं कोणीतरी टाकलं असल्याची शक्यता आहे. आणि नंतर ते दुपटं हे भूमी महाजन यांच्या सगळ्या त्यांच्या सामानाबरोबर त्यांच्या पिशवीत आलं. आणि ते पिशवीत आल्यानंतर भूमी महाजनांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दुपट्याचा शोध घेतला असता त्याच आई आहेत हे उघड झालंय. मग आता लगेच ती म्हणते की असं पण असू शकतं ना की भूमी महाजन यांनी ते दुपटं स्वतःजवळच ठेवलं असेल किंवा ते दुपटं हे दुसऱ्या कुणाचं तरी असेल आणि कदाचित तुमच्याकडून म्हणजेच त्या बाळाचं दुपटं चुकून आलं असेल. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की मला तरी तशी शक्यता वाटत नाही, कारण त्या रोडचा आम्ही सर्वे केला असता त्या रोडवरच ती बोहाळी राहत होती आणि तिच्याकडूनच ते पडलं असावं. आता गायकवाड देखील भूमीची बाजू घेत असतात. नंतर मग ती त्यांना जायला सांगते आणि त्याच वेळेला भूमीला पुन्हा बोलावते आणि म्हणते की ठीक आहे भूमी महाजन, तुम्ही सांगताय की ते दुपट्याने हा सगळा प्रकार घडलाय, बरोबर? मग आता एकच गोष्ट नक्की आहे, त्या दुपट्यामुळे इतकं सगळं रामायण महाभारत घडतंय ना, मग ते दुपटं आहे तरी कुठे? आता मी तुमच्या बाजूने बोलतीये. ते दुपटं तुम्ही मला दाखवा, म्हणजे आपण किंवा तुम्ही कोर्ट आपण काहीतरी त्यावर क्लू शोधू शकतो किंवा काहीतरी बघू शकतो की त्या दुपट्यावरून आपल्याला काही साध्य करता येत आहे का, किंवा बाळ नक्की तुमचं आहे त्यावरून साध्य होतंय का, हे सगळं आपण त्या दुपट्याच्या द्वारे बघूया. म्हणूनच आता ते दुपटं तुम्ही मला जरा द्याल का, असं जेव्हा गीतांजली विचारते भूमीला टेन्शन येऊ लागतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गायतोंडे वकील म्हणत असतात की आपण कितीही कितीही खोटं खरं सांगत असलो तरीही जर आपल्याकडे पुरावे नसले तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही, ती गोष्ट ही खोटीच ठरणार. त्यावेळेला गीतांजली तिकडून येते आणि ती सगळ्यांना बोलून दाखवत असते किती ते खोटं बोलता, खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं, आणि कोर्टामध्ये सगळा बनाव रचून सांगितलेला आहे. त्यावेळेला मग भूमी आता म्हणते की हे बघा गीतांजली मॅडम, तुम्ही जे काही बोलताय, जे काही प्रूफ करताय ते कोर्टापर्यंतच राहिलं, परंतु तुम्ही ह्या सगळ्या कोर्टरूममधल्या गोष्टी आहेत ते बाहेर येऊन असं एखाद्याला बोलणं हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? असं म्हटल्यावर आता गीतांजली गप्प बसते. पुढे काय बोलायचं तिला काहीच कळत नसतं, कारण भूमीने तिचं तोंड अगदी बंद करून टाकलेलं असतं. तिचीच वकिलीचे मुद्दे तिलाच पटवून आता भूमीने तिला चांगलंच चक्रावून टाकलेलं असतं आणि गीतांजली भूमीच्या या बोलण्यामुळे अगदी गप्प बसलेली असते. त्यामुळे आता भूमी हे पुढे काय करणार, पुढे कशाप्रकारे ती क्षितिजा तिचीच मुलगी आहे हे सिद्ध करणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.